जय जय रघुवीर समर्थ. कोयनेला जो मोठा भूकंप झाला, अक्षरशः ते महासंकटच होतं. आणि सतत थोड्या वेळाने येणारे आणि केव्हाही कधीही येणारे असे भूकंप. आणि थोड्याच वेळापूर्वी भूकंप झालाय, आता बहुतेक 10-15 मिनटं तरी भूकंपाचा धक्का बसणार नाही या विचाराने बाळंतीण सीता आणि सासूबाई देवळात गेलेल्या असताना सुद्धा छोट्या तान्हुल्याला पाळण्यात ठेवते आणि ती स्नानाला गेली. आता खेड्यातील घर, त्यामुळे न्हाणीघर खूप लांब होतं. बाळंतिणीची खोली एका कोपऱ्यात, न्हाणीघर एका कोपऱ्यात, आणि सीतेची म्हणजे त्या मुलीची स्नान होतच आलंय. आणि एवढ्यामध्ये कडाड कडकड धाड धाड असा आवाज आलाय. आणि त्या आवाज कशाचा होता तर सगळं घर हे कोसळलंय. आणि बाळाच्या ओढीनी सीतासुद्धा घाबऱ्या मनाने बाहेर आली आहे. आणि बाहेरील दृश्य बघून तिची वाचाच बसली आहे. बाळंतिणीची खोली तर पार गडगडली होती. खोलीचा वरचा भाग, भिंती ढिगाच्या स्वरूपात उभ्या होत्या. आपल्या तान्हुल्याला ती घेण्यासाठी ढिगाकडे निघाली, पण शेजारणींनी तिला मागे खेचलं. वहिनी, अगं बाळ तर हच्च गेलंय, वेड्यासारखा धावू नका. आता आपल्याला रस्त्यावर जाऊन उभं राहणं आवश्यक आहे. कुठल्याही क्षणी घराचा दुसरा भाग सुद्धा पडू शकतो. आता देवळातून आजीबाई म्हणजे तिच्या सासूबाई परततात. स्वतःच्या डोळ्यांनी सीतेला बाहेर पडताना त्यांनी बघितलंय, आणलंय. डोळ्याला अश्रूची धार लागली होती, पदराने टिपतायत. 5-6 तास सर्व मंडळी ही रस्त्यावर उभी होती. छोटे छोटे धक्के बसतच होते. आणि थोड्या शांततेनंतर सीतेसकट जी सगळी मंडळी रस्त्यावर होती ती मंडळी घरातील मातीच्या ढिगाऱ्याजवळ धावली. बाळ हाती पडणार नाही ही त्यांची खात्री होती, पण आशावादी मनाने मात्र उसळी खाल्ली. आणि त्यांना दृश्य दिसले की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अहो, दगड मातीच्या ढिगाऱ्यात बाळ सुखरूप होतं. कशाचीही गंध वार्ता त्याला नसल्यामुळे ते आपल्या हाताने आपल्या मुठी चोखत होतं. म्हणजे सदा सर्वदा देवसन्निध आहे. परमेश्वर सतत आपल्या जवळ असतो, पण त्याला पाहण्यासाठी ज्ञानदृष्टी मात्र नक्कीच असायला पाहिजे. हेच आपल्याला ह्यातनं कळतं. जय जय रघुवीर समर्थ.